श्री स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास असेल, स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर आजच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार आहे. ऐकून घे, भाग्यवान ठरशील. बाळा, आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे. आजचा संदेश खास असणार आहे. एक काळ होता असा, माणसं होती जीवाला जीव लावणारी. परिवर्तन आहेच गरजेचा, पण असाही नाही माणुसकीच विसरणारी. तक्रार नाही केलीस बाळा तू सुखदुःखाच्या सहवासात. खूप गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या तुझ्या या आयुष्याच्या प्रवासात. बाळा, मी जाणून आहे तुझं दिवस आता बदलणार आहे. सगळे दिवस तुला सारखेच आहेत. काळजी करू नकोस बाळा. तुझं दुःख काय आहे मला माहीत आहे. चिंतेविना तुझा एकही दिवस जात नाही. ज्या लेकरांची तुला काळजी आहे तेच तुझ्या तोंडात सुखाचा एक घाससुद्धा जाऊ देत नाही. अनेक दरवाजे तुझ्यासाठी उघडले आहेत बाळा. चिंता करू नकोस. तुझ्या हितासाठी विविध रूपात मी तुझ्या पाठीशी उभा आहे लढीवाळा. तुझ्या जीवाला सतत धाकधूक असते. बाहेर गेलेलं लेकरू घरी नीट येतंय की नाही, अरे तुझ्या काळजीची जरासुद्धा त्याला जाणीव आहे की नाही. स्वामी माऊली असे सर्व ठाई तुझं कल्याण करण्याकरता फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावं मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई. बाळा, स्वतः खाऊन परिस्थितीचे चटके मायेनं वाढवलंस ज्या बाळाला, तोच मोठेपणी त्रास देऊन त्यांनाच म्हणतो कसा माझी किंमत कोणाला. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. लक्षात घे बाळा, भाग्य असावं लागतं रे मायेची माणसं मिळायला. तुला ती मिळूनही तुला त्याची कदर नाही. तुला एक दिवस याची किंमत मोजावी लागणार खरोखर. पण आजपर्यंत खूप केलंच इतरांसाठी, कधीतरी जगलास का स्वतःसाठी? तुझ्या सहनशीलतेचा अंत बघतात तेच लोक तू कष्ट केले आहेस त्यांच्यासाठी. पावलं पावली दुःख सहन केलं तरी पण तूच सर्वांना हसवलंस. तुझ्या हसण्यामागचं दुःख बाळा तू माझ्यापासूनही लपवलंस. बाळा, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगितली आहे. पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे. विश्वास ठेव. जे घडलं ते वाईट होतं, पण चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. शांत रहा, संयम ठेव. बाळा, भाग्यवान असतात ते मायबाप, ज्यांच्या लेकरांना असते त्यांची काळजी अमाप. जाणीव असते त्यांना कष्टाची, परमेश्वर दखल घेणारच नेहमी अशा थोर विचारांची. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर. तुझं प्रत्येक काम यशस्वी होणार. चिंता करू नकोस. तुझ्या प्रयत्नांना यश मी नेहमीच देणार. कठीण परिस्थितीतूनही तू दाखवलेला समजूतदारपणा तुझ्या अनुभवाचा भाग आहे. तुला कायम मी साथ देणार बाळा, कारण ते तुझ्या कर्माचा भाग आहे. बाळा, आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार. सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तुझी मनोकामना आज पूर्ण होणार. पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस, तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे. बाळा, चुकीच्या गोष्टी कितीही रंगवल्या तरीही त्या बदलणार नाहीत. सत्य हे सूर्याप्रमाणे प्रखर आहे. त्याला पेरण्याची क्षमता प्रत्येकाकडे असेलच असं नाही. अरे, देखावा करून परमेश्वराची भक्ती होत नसते. जास्त काही नाही, फक्त कर्म स्वभावाने नीती परमेश्वराला आवडलं
की देवाची खरी पूजा होत असते. अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस. अरे बाळ, कुठल्याही परिस्थितीत शांत राहून संयम ठेवणं कठीणच असतं, पण प्रयत्न करून ज्याला जमलं, निम्मे युद्ध त्याने इथेच तर जिंकलं. अरे तुझं आजचं दुःखही पुढच्या क्षणात सुखात बदलणार. खूप परीक्षा दिल्या आहेस आजवर आयुष्यात. तुला कायम आहे माझा आशीर्वाद. जे घडलं नाही ते आज घडणार. तुझी वाट तू चालत राहा. तुझ्यासोबत चालायला मी असेल. योग्य वेळ आली की तुला सर्व दिसेल. तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कार्यात मीच असेल. बाळा, काळजी करू नकोस. तुझी वेळ बदलणार आहे. आजवर जे झालं ते झालं. यापुढे सगळं नीट होणार आहे. अरे लक्षात असू दे बाळा, तुम्हाला फसवणारे स्वतःलाच फसवत असतात. इतरांना मूर्ख बनवायला जाऊन स्वतःच मूर्ख बनत असतात. अरे शक्य आहे तुला जे इतरांना शक्य नाही. अशक्य आहेत ते जे आजपर्यंत झालं नाही. घडणार चमत्कार असा आज जे आजवर घडलं नाही. अरे त्या लोकांसमोर झुकू नकोस ज्यांना तू उभं राहायला शिकवलंस. तू कुठेही चुकला नाहीस बाळा, ज्यांना परिस्थितीतून तू घडवलंस. अरे शुभ अशुभ असं काही नसतं. ज्या दिवशी घडेल अद्भुत, त्या दिवसाला महत्त्व प्राप्त होत असतं. कर्माने केलेली गोष्ट शुभ अशुभ असंच घडत असतं. बाळ, तू प्रयत्न केलेस तर फळही तुलाच मिळणार. प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार. काळजी करू नकोस. तुला वेळेला मी नेहमी साथ देणार. बाळा, तू हा संदेश ऐकलास, मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला ना, यातच सगळं आलं. अरे आजपर्यंत तू सगळ्यांसाठी करत आलास ना, मग मीही अखंड तुझ्यासोबत आहे, ध्यानात ठेव. कुणी तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेणार नाही, हे मात्र लक्षात ठेव. जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे. बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तू भिवू नकोस. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, आजवर सहन केलंस खूप काही, पण आता तुला सहन करावं लागणार नाही. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नकोस करू, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त.